नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आता जानकी इस्त्री करत असते आणि तेवढ्यात काय अवंतिका येते. अवंतिका काय वहिनी, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं म्हणून मी आली. बोल ना. हे बघा वहिनी, मी जे काही बोलणार आहे ना ते कदाचित तुम्हाला खटकेल, पण आधी नीट ऐकून घ्या आणि मग त्यावर रिएक्ट करा. तुला काय म्हणायचं अवंतिका, मला कळत नाहीये वहिनी. आपल्या घरी जे काही चालले ना त्या सगळ्याचा मी शांतपणे विचार केला. मलाही असं वाटायला लागलं की तुम्ही आता जो हट्ट आहे ना तो सोडून द्यावा आणि ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला देऊन टाकावा. या सगळ्या याच्यातून यांना मोकळं व्हा. नका ना वहिनी, हे सगळं ताणून धरू प्लीज. तर हे अवंतिका जेव्हा बोलत असते तेव्हा जानकीला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो, कारण आता या क्षणापर्यंत अवंतिका तिच्या बाजूने होते. एका सेकंदात तिने पलटी मारलेली असते आणि डायरेक्ट ती म्हणते, हे सगळ्यातून तुम्ही मोकळं होऊन जा आणि चुकीचा अर्थ काढू नका प्लीज. या गोष्टीमुळे सतत वाद, भांडण, मतभेद काय चालले बघा की तुम्ही सगळं अवघड होऊन बसलंय. या सगळ्या गोष्टीच्या आईने किती टेन्शन घेतले बघितलंय ना तुम्ही वहिनी. चांगलंच बघितलं ना किती परिणाम झालाय त्यांच्यावर. हे बघा वहिनी, कोणाच्या तरी जीवावर बेतलं. या प्रॉपर्टीचा काय उपयोग आहे? हे सगळे एकत्र ठेवण्याचा उपयोग काय? तुम्ही सांगा मला. होऊ नये असं पण झालं तर काय उपयोग आहे? जानकी खूप विचार करते आणि अवंतिकाला एकच प्रश्न विचारते, या विषयावर तुझ्याशी कोण बोललं? सौमित्र बोलला वहिनी, आणि त्याचं म्हणणं मला पटले म्हणून मी तुमच्याकडे आलीये. अच्छा, म्हणजे सौमित्र भाऊजींनी गोड बोलून बरोबर तुला घोळात घ्यायचा प्रयत्न केला आणि तू त्यांच्यामध्ये अडकलीस, बरोबर ना अवंतिका? अवंतिका, मला सांग सौमित्र भाऊजी तुझ्याशी हे सगळं बोलायच्या आधी तुझ्याशी प्रेमाने वागत होते, तुझी काळजी घेत होते. हो एक्झॅक्टली. त्याने माझ्यासाठी फुलसुद्धा आणली होती. अवंतिकाला तो प्रसंग आठवलेला असतो की हो, सुमित्र खरंच माझी खूप लाड करत होता, खूप प्रेम करत होता आणि मग मला फुलं वगैरे दिले आणि मग काय सगळं छान छान बोलून मग हा विषय काढला. आम शुअर ते तुझ्याशी गोड गोड वागत असणार. तू हळवी आहे याच गोष्टीचा ते फायदा घेणार, यात काही शंकाच नाहीये. अवंतिका, त्यांच्या घोड्यात येऊ नको प्लीज. सौमित्र भाऊजी ऑलरेडी शर्वरी वनच्या बाजूने गेले. आता तुलाही ते वळवताय, तुला कळतंय का अवंतिका? या गोष्टीचा शर्वरी वंश फायदा घेतेय, कळतंय का? सौमित्र भाऊजीला पुढे करताय, त्या मागे राहताय आणि सगळं काही करून घेण्याचा प्रयत्न करताय. तू भोरी आहेस, त्यामुळे तुझा फायदा करून घेताय सगळे तुला कन्व्हिन्स करण्यासाठी. प्लीज प्लीज, तू सौमित्र भाऊजीच्या जाळ्यात अडकू नको. तुला जाळ्यात अडकवण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करणार आहे. सगळ्या शर्वरी माणसांचा प्लन आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. अवंतिका, त्यांच्या घोड्यात जाऊ नकोस प्लीज. अवंतिका मनातल्या मनात म्हणते, तुम्ही तरी एका गोष्ट ताणत बसलाय द्यायचं की जस्ट त्याला कशाला हे वादविवाद घालताय? हे काय करतय, ते काय करतय, द्या की सोडून. अवंतिका सगळं मनातल्या मनात बोलत असते. का सोडत नाहीये त्यांना माहिती. आता मात्र जोर जोरात जानकी जानकी असा आवाज यायला लागलेला असतो. जानकी म्हणते, आईचा आवाज आहे ना? अवंतिका अवंतिका म्हणते, हो आईच ओरडत. आता अवंतिका जानकी पटकन खाली आलेली असतात की एवढ्या ओरडून ओरडून त्या का मला बोलवताय? नेमकी काय झालंय? जो मेसेज आलेला असतो अवंतिकाच्या फोनवर. अवंतिका पटकन मेसेज बघते आणि मग आता अवंतिका हळूहळू खाली चाललेली असते तर मेसेज वाचून धक्काच बसलेला असतो. अवंतिकाला आई कशासाठी बोलावलं, काय झालं? आता लगेच सुमित्रा बडबड करायला लागलेली असते. छान 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 करून सवरून मला विचारते का काय झालंय? वाह वाह वाह, चांगलं आहे का जानकी? मला धमकी द्यायची हिंमत झाली जानकी? एवढी तुझी मजल गेली आहे का? आता तूच मला धमकीचा मेसेज केलास ना? जानकी म्हणते, काय बोलताय आई? मी तुम्हाला धमकीचे मेसेज वगैरे कशाला पाठवीन? काय आहे वहिनी हे? जानकी, खोट बोलू नकोस, मेसेज केलाय. आणि सुमित्रा म्हणते, बघ माझ्या मोबाईलवरचा मेसेज वाच. तिच्या
मोबाईलवरूनच मेसेज आलेला असतो. सुमित्राला अगदी धमकीच्या जनकीलाही धक्का बसतो. हे मी केलंच नाहीये. मग हे कसं होतंय? सुमित्रा चिडलेली असते आणि जनकीला खूप रागवते. बोल आता, बोल, काय उत्तर आहे तुझ्या? मी तुम्हाला मेसेज केलेलंच नाहीये. तुमच्या मोबाईलमध्ये कसा आला मला नाही सांगता येणार. जनकी म्हणते, प्लीज विश्वास ठेवा, माझ्या नंबरवरून आलाय ठीक आहे, पण मी नाही पाठवलाय. बिलीव्ह मी प्लीज. आणि तुम्हाला हा मेसेज का करेन मी, सांगा बरं, काय कारण आहे हा मेसेज करायचं? अवंतिका म्हणते, तुम्ही मला हा मेसेज केला नाही असं म्हणणं आहे का तुमचं? हे काय मला पण आलाय की? अवंतिका सुद्धा तेच म्हणते, सुमित्रा सुद्धा तेच म्हणते. जानकीच डोक आता बंद पडायला लागले. अवंतिका, हा काय प्रकारे? मी तुला मेसेज वगैरे काहीच केलेलं नाहीये, तुला चांगलंच माहिती. आता सौमित्र आलेला असतो. वहिनी काय चाललंय? ब्या बोलान, आम्ही काही ऐकत नाही आहोत. म्हणून आता धमके द्यायला लागले की काय? ऐश्वर्या शर्वरी सगळे आलेले असतात. सौमित्र म्हणतो, आम्ही हक्काच मागतोय तरी सुद्धा एवढं टोकाचं वागतीय हो. अरे देवा, मी काय केलं सांगा की एवढं काय चिरताय तुम्ही? भाऊजी, तू मला धमकीचा मेसेज पाठवलाय आणि मला विचारती की मी काय केलंस? मी कुणालाही कसलाही मेसेज पाठवलेला नाहीये. त्यामुळे प्लीज माझ्यावर नको ते आरोप लावू नका. हे काय सगळं? आणि तुम्हीच विचार करा, एकाच वेळेला मी सगळ्यांना कशी मेसेज पाठवू शकतीय? आता ऋषिकेश सुद्धा आलेलो असतो. जानकी, तुझ्या नावाने मला मेसेज आलाय काय? जानकी, हे आता जानकीच डोक बंद पडायला लागलेलं. सगळेच एक एक करून म्हणत असतात की तू आम्हाला मेसेज पाठवला आणि धमकीचाच मेसेज आलाय. लक्षात ठेवा. आता भांड सारखी इकडे तिकडे बघत असते. त्यांनी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे काय एकाच वेळेला सगळ्यांना मेसेज? अवंतिका म्हणते, वहिनी, आय थिंक तुमचा फोन हॅक झालाय, त्यामुळे सेम मेसेज सगळ्यांना सेम टाइमला आलाय. कळते का तुम्हाला? हॅक झाल्यामुळे एकाच वेळेला सगळ्यांच्या मोबाईलला बरोबर त्याने मेसेज फॉरवर्ड केलाय. कोणीतरी हॅक केलाय तुमचा फोन आणि त्याच्यातन हे सगळं करण्याचा प्रयत्न करतं. मुळात तुमची बदनामी करण्यासाठी अवंतिकाने एक्झॅक्टली ओळखलेलं असतं की फोन हॅक झालाय म्हणून हे सगळं होतेय. तुम्ही नाही केले, आम्ही मान्य करतो. असं कसं शक्य आहे ना? माझ्या फोनवरून मी कोणाला मेसेज केलाच नाही. अवंतिका, का तर फोन हॅक व्हायचा प्रश्नच येत नाही ना. हे नॉर्मल आहे. जेव्हा फोन हॅक होतो तेव्हा वाटतील ते मेसेजेस कुणालाही पाठवता येतात. सोशल मीडिया सुद्धा हॅक होऊ शकतेश म्हणतो. असं असेल तर प्रॉब्लेम आहे. आता पोलिसांना फोन करून सगळं काही सांगतो. सौमित्र म्हणतो, घरात जे काही घडतंय ना, असं वाटतं सध्या घरातच एक पोलीस चौकी काढूया, म्हणजे प्रॉब्लेम बाहेर जाऊन सांगायची गरजच नाही. घरातच लगेच पोलिसांना सांगून टाकूया. मित्र चिडलेला असतो आणि काहीही बोल सुटलेलं असं म्हणतो. सौमित्र, शांत हो प्लीज म्हणणं कळते, पण आता सिच्युएशन हँडल करणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे प्लीज शांत बस. परिस्थिती अशी ना, पोलीस स्टेशनला जायला लागणार आहे. सुमित्रा म्हणते, हो मलाही असं वाटते काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि ज्या पोलीस स्टेशनला काय ते सोक्षमक्ष लावणी जो कोणी करतोय ना, त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी आहे. त्यामुळे तू जा आणि पोलीस कंप्लेंट करत का म्हणते. हे लवकरात लवकर करायला लागणार, कारण अकर बँक अकाउंट सुद्धा हॅक करू शकतो. ते सुद्धा एक्सेस त्यांच्याकडे असतं, त्यामुळे ते काहीही करू शकतात. असं झालं तर बँकेतले पैसे सुद्धा जातात. मग काही हाताला येत्री म्हणते, अरे बापरे, हे खूप भयानक आहे. म्हणजे जानकी वहिनीच्या अकाउंटमधले सगळे पैसे जाणार का? सगळे पैसे तिच्या अकाउंटवर. तिचं बँक अकाउंट जर हॅक झालं तर सगळे पैसे जाणारच की आपण काय करणार? हेल्पलेस, सगळे काहीतरी करायला लागणार. शर्वरी फार आता घाबरल्याच नाटक करत असते, जणू काही तिला फार काळजी आहे. शर्वरी म्हणते, पटकन पोलीस कंप्लेंट कर. पटकन पोलीस कंप्लेंट केली. याची कॉपी कोर्टात सुद्धा सबमिटच्या वेल मध्ये जे काही लिहिल ना ते जाऊ दे. आता सध्या पैसे वाचवणं गरजेचं आहे, कारण जानकी वहिनीच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे असणार. अकाउंटमध्ये एवढे सगळे पैसे असणं फार रिस्की आहे, कळते का? तीच
या अकाउंटवरनं दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंटवर आपण पैसे ट्रान्सफर करू. ऋषिके दादा आई कुणाच्या तरी नावाने आपण ते पैसे ट्रान्सफर करूया, कारण तिच्याकडे असणं फार अवघड. पैसे तरी सेफ राहतील ना वाटण्या काय बिटण्यानंतर बघूया आधी. पैसे तर वाचू आपण. फार छान सहजपणे प्लॅन सांगितलेला असतो. फार हुशार असते ही अवंतिका. शर्वरी फार हुशार असते. शर्वरी म्हणते की आपण हे पटकन तिच्या अकाउंटमधून पैसे काढू. ऋषिके दादा किंवा आईच्या अकाउंटला ला व्यवस्थित ठेवून देऊया, म्हणजे पैसे तरी कुठे जाणार नाही. शर्वरी इतकी हुशार असते की तिने बरोबर मेसेज पाठवलेला असतो आणि सगळ्यांना घोळात घेऊन पैसे काढण्यासाठी सरळ मार्ग असा शोधलेला असतो. ऐश्वर्या मात्र शर्वरीकडे बघत असते. काय कमाल शर्वरीच डोक आहे. वा जानकीला खटकलेलं असतं. जानकी आणि ऋषिकेश आता शर्वरीकडे बघत असत. सुमित्रा आता तर घाबरलेली असते. सुमित्रा म्हणते हो मला वाटतं शर्जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. सुमित्रा म्हणते बंकेत जा आणि सगळे पैसे माझ्या नावावर ट्रान्सफर कर. जा बरं आजच बंकेत जाऊन येतीया. जानकी असा काय नाटक केलेलं असतं, अशी काय तयारी केलेली असते या शर्वरीने की जानकी आता काहीच बोलू शकत नसते. प्रसंग सदा समोर आणलेला असतो की जानकीची बोलती बंद झालेली असते. ऐश्वर्या मात्र जानकीकडे बघत असते. काहीतरी सांगायचं असं तिला, पण सगळ्यांच्या समोर सांगणं इम्पॉसिबल. म्हणते गैरसमज करून घेऊ नकोस, मी फार चांगल हेतूने सांगते. हक्क झालाय म्हणून मी हे सुचवलं नाही तर गैरसमज करशील आणि म्हणशील की सगळं हे काही मिसकेल. आता शर्वरीने हे बोलून स्वतःच्या पायावर धोंडा पडलेला असतो. तिनेच हे केले. जानकीची आता खात्री पडलेली असते की आता लगेच बेडरूम मध्ये गेलेली असते. ऐश्वर्या बघत असते की ही वर चालली. ऐश्वर्या आणि शर्वरी एकमेकींच याकडे बघून हसत असतात आणि त्यांनी जे ड्रामा केलाय तो बरोबर झालेला असतो. जानकी खरंच घाबरलेली आहे. आता खरंच घाबरलेली असते. जानकी येते, तिचा मोबाईल वगैरे चेक करते आणि असं कसं झालं नाना, खरंच मला माफ करा. तुम्ही दिलेले मी पैसे नाही सांभाळू शकत. सगळं थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही थांबवू शकले नाना, खरंच मला माफ करा. म्हणते माझा मोबाईल हक्क झालाय आणि एवढे मोठे पैसे आहेत, ते जर गेले तर काय करायचे, मला काहीतरी करायला लागणार आहे. नाना आय एम सॉरी. अकाउंट हक्क व्हायची भीती वाटते आणि मग काय सगळं अवघडट होऊन बसणार आहे. नाना प्लीज प्लीज मला माफ करा. आता विचार करतच असते तेवढ्यात अवंतिका आलेली असते. कुठलं ॲप डाउनलोड केलं होतं, कुठली लिंक आहे, किती क्लिक केली होती नाही. अवंतिका घरात एवढं सगळं सुरू आहे. मी कशाचंच काही केलेलं नाहीये. बघ मला चांगलं आठवते मी काहीच केलेलं नाहीये. ॲप्लिकेशन डाउनलोड करणं खूप अवघड गोष्ट आहे. मी काहीच केलेलं नाहीये. उकस इतका बधीर झालाय की मोबाईल बघणं सुद्धा अशक्य आहे माझ्यासाठी. आणि मी कशाला काय करायला लागली. सोशल मीडियावर मी ॲक्टिव्ह नसतेच, मला इंटरेस्टच नाहीये. म्हणते हे सगळं शर्वरी माणसाने तर केलं नसेल ना, आता करूच शकता. म्हणते आता शर्वरी माणस काय बोलले. अवंतिका खाली ऐकलं का अकाउंट सुद्धा हक्क होऊ शकतोय. मोबाईल हक्क झाला म्हटल्यावर सगळे पैसे आईच्या नावावर ट्रान्सफर करायला पाहिजे. सगळ्यात आधी शर्वरी वणनीच मला हा पॉइंट सुचवला आणि अवंतिकाच्या लक्षात आलेलं असतं सगळं काही हे शर्वरीने केलं. फार हुशार आहे ती. म्हणते कसं लक्षात नाही आले. अवंतिका म्हणते अगदी बरोबर, या वहिनीच म्हणाले होते. आय रिमेंबर. बरोबर आहे वहिनी, तुम्हा सगळ्याच्या मागे शर्वरी वण. वा शर्वरी वण, चांगली चाल. खेळ फोन हक्क झाला असता तर शर्वरी वणसाच्या म्हणण्याप्रमाणे अकाउंट सुद्धा हक्क झालं असतं. अवंतिका म्हणते सोल्युटली सगळं काही शर्वरी वणच कारस्थान असू शकत. हक्करला जर अकाउंट हक्क करायचं असतं तर इतक्या वेळात केलं असतं ना. कशाची वाट बघितली असती. शर्वरी वंच वाट बघताय मी आईच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करावे यासाठी. शर झटापट करताय, अजूनही वाट बघताय. आता अवंतिकाला जानकी जे बोलती ते कळायला लागलेलं असतं. तिला समजायला लागलेलं असं की जानकी जे बोलती अगदी बरोबर
सगळं हे नाटक होतं. वहिनी आय कॅन अंडरस्टँड जानकीमध्ये हे नाटक होतं हे आपल्याला माहिती आहे. खरंच आहे की नाटक आहे काहीच माहित नाही. आपण शर्वरी माणसांनी केले म्हणून जर घाबरलो नाही आणि निर्धास्त राहिलो आणि खरंच जर हक्क झालं असेल तर पैसे जाऊ शकतात आणि त्यांनी जर केलं असेल तर पैसे त्यांच्या घशात जाऊ शकतात. मला काही कळतच नाही. अवंतिका मी काय करू? मोबाईल हक्क झालाय तर अकाउंट सुद्धा हक्क होऊ शकतो. ही शक्यता आहेच. असं झालं तर तसंच घडलं हो की नाही ऐश्वर्या? हो. पुन्हा एकदा माती खाल्ली. मी आता काय कराव आणि काय नाही मला काहीच कळत नाही. अवंती का माझंच डोक बंद पडले. माझ्या जाळ्यात मी अडकले. शर्वरीने पुन्हा एकदा बरोबर सगळं काम करून बसली. ऐश्वर्या खूप टेन्शन मध्ये आलेली असते कारण ऐश्वर्याला अडकवलेली असते आणि सगळ्या गोष्टीचा फायदा बरोबर शर्वरी करून घेणार असते. अवंतिका म्हणते ऐश्वर्या काम डाऊन. तू टेन्शन घेऊ नको. कशाच काहीच टेन्शन घेऊ नको. सगळं काही व्यवस्थित होईल आणि जानकी वहिनी आहे ना. सगळं व्यवस्थित कर. जे काय घडलंय ना जानकी वहिनीला सांगायला हव्य. ऐश्वर्या कळतेय का तुला? आता आपल्याला फोन करता येणार नाही कारण शर्वरी गेली आहे जानकीच्या सोबत. तू फोन नको करू. मी फोन करते की चालेल? सावंती का जानकीला फोन लावत असते. कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते पण जानकी काय फोन उचलत नसते. ती फार घाबरलेली असते. आता करायचं काय? वहिनी फोनच उचलत नाहीये. आता सगळं काही करून आलेली असते. बंकेत जाऊन जानकी शर्वरी असते त्यामुळे तिला सगळी प्रोसिजर करायला लागते. शर्वरी घरी आलेली असते. इतकी छान तयार झालेली असते आणि ऐश्वर्याला तोंड वर करून म्हणते की माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघतीस का? ग्लो काय ग्लो आलाय? कारण मला हवं ते मिळवले ना. मग ऑटोमॅटिकली मी खुश आहे आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. ऐश्वर्या कमालीचा ग्लो आलाय ना. ऐश्वर्या हसत असते. हा जिंकल्याचा ग्लो आहे. काय घडलंय आपण इमॅजिन केल आणि घडत गेल. ऐश्वर्या वावा कमाल कमाल. शव म्हणते कस आहे ना. आंधळा मागतात एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. असं झालंय. आपलं एवढंच मागितलं होत देवाने सगळंच काही देऊन टाकं आपल्याला. वा ऐश्वर्या कमाल कमाल कमाल. आपल्याला हव्य तसं घडलंय फायनली. मी तुला काय म्हटलं जानकी? वहिनीच्या मोबाईलवरून आईला मेसेज कर. बरोबर ना? ऐश्वर्या म्हणते हो. त्यानंतर जे काय घडलं ना. म्हणजे काय बाई? बापरे बापरे बापरे. कमाल कमाल घडलाय. ऐश्वर्या उगायोगाने वहिनीचा फोन ट्रान्सफर म्हणजे फोन हक्क झाला त्यामुळे पैसे तर ट्रान्सफर करायलाच लागणार आहे. कमाल कमाल होणार आहे नाही का? तुला काय वाटलं बंकेत जाणार नाही? अग तिचा चेहरा आहे ना पडलेला. मला बघायचा होता. तुला काय वाटलं मी जाणार नाही? मला बघायचं होत ते चेहरा पडलेला म्हणून मी तिच्या सोबत गेलीच. पडलेला चेहरा बघून इतकं भारी वाटलं ना ऐश्वर्या. तुला मी काय सांगू? इतकं भारी वाटलं ना की बस आनंद झालाय ना. तानांची इच्छा असू दे नसू दे कितीही भील मध्ये काही लिहू दे. हक्कर थोडी थांबणार आहे. कर तो करत शेवटी तो फोन हक्क करणारच. ऐश्वर्या म्हणते ओ गॉर मी करायला गेले एक आणि झालं भलतंच. काय व्हायचं होतं ते तर झालंच. शर्वरीच्या पथ्यावर सगळं पडते. मी जानकीला वाचवायला गेले आणि सगळं होत्य मात्र उलट. ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. आईने जानकीवर चिडू नये म्हणून सगळ्यांच्या फोनवर मी मेसेज केले आणि शेवटी फोन हक्क झाला असंच समोर आलं. ऐश्वर्या म्हणते आता मी काय करू आणि या सगळ्यातून जानकीला किंवा सगळा पैसा मी कसा वाचू? ऐश्वर याला कळतच नसतं या सिच्युएशनला कसं वागायचंय. खरं तर माझ्या जाळ्यात मीच अडकले आणि शर्वरी खूप चाप्टर असते. तिला फक्त फायदा करून घ्यायचं. जे काय घडलंय ना सगळ्याचा ग्लो असा रिफ्लेक्ट होतोय चेहऱ्यावर. बघ 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 ऐश्वर्या कसा ग्लो आहे. शर्वरी ऐश्वर्याला अशी जोरात चापट मारते. ऐश्वर्या विचार करत असते कुठे लक्ष तुझं? मी एवढं छान बोलतीय आणि तुझं काय चाललंय ग? हे भलतच. अग ऐश्वर्या सेलिब्रेट करायच. सेलिब्रेट तुला कळते का? सगळा पैसा आपल्याला मिळणार म्हटल्यावर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. आता हसते आणि म्हणते एस सेलिब्रेशन तो बनता आहे.
थांब थांब थांब, लगेच सेलिब्रेशन करून टाकूया. ऐश्वर्या, माझ्या टीममध्ये राहशील तर मजा येईल. जानकी, वहिनीच्या टीममध्ये राहशील तर बर्बाद होशील. रांधा वाडा आणि उष्टी काढा. एवढंच. हिला तिच्या टीममध्ये राहिलीस तर आता बिअरची बॉटल वगैरे सगळं आणलेलं असतं, कारण सेलिब्रेशन करायचं असत ना. ऐश्वर्या म्हणते, वाव, तू सगळीच तयारी करून बसलीय, मग तुझ्याकडे स्टॉक आहे. ऑफकोर्स. ऐश्वर्या आणि शर्वरी आता दारू प्यायला बसणार असतात, मस्तपैकी एन्जॉय करणार असतात. हे सगळं होणार आहे आणि हे सगळं शर्वरीने केलं याची कल्पना मला होती, पण आता मात्र काही अवंतिका मार्ग राहिला नाही. आपण काहीच करू शकत नाही. जे होईल ते होईल. असू द्या आता अवंतिका, मी काहीच नाही करणार आहे. अवंतिका म्हणते, जानकी वहिनी, डोंट वरी, अजून एक मार्ग आहे. नीट ऐका मी काय सांगते तुम्हाला. जानकी म्हणते, आता काय मार्ग आहे? आता अवंतिका, एक्झॅक्टली काय मार्ग आहे अजून, तो जानकीला सांगत असते आणि जानकी सुद्धा तो मार्ग समजावून घेत असते. अवंतिकाने जो मार्ग सांगितलाय तो बरोबर जानकीला पटलेला असतो आणि जानकी म्हणते, हो, तू म्हणती अगदी तसंच करूया आपण, बरोबर होऊन जाणार सगळं. आता मात्र वरीने जानकीला सांग. अवंतिकाने सांगितलेलं असत जानकीला की काय करू शकतो, कैसे पैसे तिच्या नावावर जाण्यापासून वाचू शकताय, आणि जानकीला अवंतिकाच म्हणणं पटलेलं असतं. बघू आता जानकी नेमकी काय आणि कसं करणार आहे पुढे, आणि जे पैसे सुमित्राच्या अकाउंटला ट्रान्सफर होणारे ते वाचू शकतात का, किंवा एकही रुपया शर्वरीच्या हातात जाणार नाही. असं नेमकी जानकी काय करणार आहे ते जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे. पुढचा भाग. हा भाग इथे संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या जानकीकडे पळत पळत आलेली असते आणि शर्वरी बोलता बोलता मला म्हणाली की नानांना भेटायला ती एकटीच गेली होती हॉस्पिटलमध्ये. जानकी म्हणते, काय बोलती ऐश्वर्या? हो, ती मला बोलताने म्हटली की मी एकटीच गेली होती गुपचूप नानांना भेटायला. जानकी म्हणते, म्हणजे नानांचा खून? ऐश्वर्या म्हणते, हो, शर्वरीनेच केला आणि याचा पुरावा तुला हॉस्पिटलमध्ये मिळणार, म्हणजे मिळणार. तू हॉस्पिटलमध्ये जा, बारीक चौकशी कर. शर्वरीने नानांना मारलं हे तुला लगेच. आता जानकी हॉस्पिटलमध्ये आलेली असते, सगळं काही बघते, पण त्यामध्ये खुन्याचा चेहरा दिसत नसतो. एक अननोन नंबरवरून फोन आलेला असतो जानकीला. नानांचा खुनाचा पुरावा आणि व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्यासाठी 1 कोटी रुपये मोजावे लागतील. आता जानकीला टेन्शन आलेलं असत का की हा जो फोन आहे हा धमकीबरा, हा योग्य माणसाने केलाय पुरावा देणारी म्हणून, की शर्वरीचाच काहीतरी प्लन आहे. जानकीला कळत नसतं की म्हणते खरंच कोणीतरी साक्षीदार आहे की शर्वरी माणसांची काही चाल आहे. बघू आता जानकी या सगळ्या गोष्टींचा छडा कसा लावणार, आणि शर्वरी वेणसाने नानांचा आणि विक्रांचा खून केला हे जानकी सगळ्यांच्या समोर कस आणणार का? आता पुढे काय होईल हे पाहायला ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.